सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिहूचे बाबा भयंकर चिडलेले असतात. ते म्हणत असतात, अहो तुम्हालाच इथे गाव नाही, आडनाव नाही, कुळ नाही, मग तुमच्या मुलावरती तुम्ही काय संस्कार केले असतील, बरोबर ना? शिवनाथ म्हणतो, हे बघा तुम्ही जे काही बोलताय ना प्लीज तोंड सांभाळून बोला. तेव्हा पिहूचे वडील म्हणतात, अहो काय तोंड सांभाळून बोला, तुमच्या मुलांवरती काय संस्कार केलेत तुम्ही? माझी मुलगी मी एका अशा घरामध्ये द्यावी अशी तुमची इच्छा आहे, जिथे तुम्ही मुलांना, श्रीमंत मुलींना फूस लावून फसवायला सांगता आणि मग त्यांच्याबरोबर लग्न करून घरामध्ये घेऊन यायला सांगता, जसं तुम्ही केलंत. ज्या माणसाने तुम्हाला रस्त्यावरून उचलून आणलं, लहानाचं मोठं केलं, त्याच माणसाच्या मुलीबरोबर तुम्ही तिला फसवून, तिला फूस लावून लग्न केलंत आणि आता तीच तालीम तुम्ही तुमच्या मुलांना देताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय बी झालं ना तरी मी माझी मुलगी तुमच्या मुलाला देणार नाही. मग कितीही प्रेम असलं तरीसुद्धा. जाऊन सांगा तुमच्या मुलांना पुन्हा माझ्या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही म्हणून. माझी माझी समाजामध्ये काहीतरी इज्जत आहे, मान सन्मान आहे आम्हाला. जर माझ्या इज्जतीला गाळबोट लागलं तर ते मला सहन होणार नाही. त्यामुळे मी माझी मुलगी तुमच्यासारख्या अनाथाच्या घरामध्ये अजिबात देणार नाही, असं इथे पिहूचे वडील शिवनाथला म्हणतात आणि सरळ तिथून निघून जातात. तेव्हा शिवनाथला प्रचंड राग आलेला असतो. पिहूच्या वडिलांनी त्याचा खूप अपमान केलेला असतो. तेव्हा तो राघवच्या नावाने जोरात ओरडतो की राघव, का चुका करतोयस तू सारखा, असं शिवनाथला वाटत असतं. तरी ते बंटी पद्माच्या घरी खिडकीतून आलेला असतो, कारण उमाने आपल्या आईसाठी लाडू बनवून दिलेले असतात. तेव्हा आता बंटी खिडकीतून उडी मारतो. त्याची आई इथे आता काकांच्या समोर त्यांच्या फोटोसमोर उभी राहून आपल्या मनातलं सगळं काही बोलत असते. तेवढ्यातच तिथे बंटी येतो आणि आपल्या आईला हाक मारतो. तो म्हणतो, आई अगं इकडे ये ना. ती म्हणते, बंटी तू इथं? तो म्हणतो, हो आई, तुझ्यासाठी बघ काय घेऊन आलो आहे. ती डबा घेते आणि म्हणते, लाडू माझ्या उमाने बनवलेत? तो म्हणतो, हो उमाताईने बनवलेत, तिने मला मंदिरामध्ये द्यायला सांगितलेत. ती म्हणते, अरे मग मंदिरामध्ये जायचं ना, इथे का आणलेस? तेव्हा बंटी म्हणतो, अगं तो आमचा कोड लँग्वेज आहे, म्हणजे इथं काही द्यायचं असेल ना तर घरी ती मंदिरामध्ये देऊन ये असंच म्हणते. तेव्हा इथे आता खाऊन बघ कसे झालेत ते, माझ्या उमाने केलेत, मग मी तर खाणारच. तेवढ्यातच तिथे पद्मा आलेली असते. पद्मा म्हणते, बंटी तू इथे काय करतोयस? तेव्हा माई लाडूचा डब्बा मागे लपवतात. तेव्हा इथे पद्मा म्हणत असते, बंटी तुला किती वेळा सांगितलंय तू इथे यायचं नाही म्हणून, तरी पण का आलास? आत्ताच्या आता निघ इथून. बंटी म्हणतो, हो चाललोय मी. आणि बंटी आता जायला निघतच असतो. तेवढ्यातच पद्मा म्हणते, आई आणि तू काय मागे लपवतेस? तेव्हा ती म्हणते, नाही काही नाही. पद्मा म्हणते, आई बघू दे. तेव्हा ती आता लाडूचा डब्बा पुढे घेते आणि म्हणते, अरे वा, लाडू, चक्क लाडू पाठवलेत का आज उमाने? चांगली गोष्ट आहे. आता उमाने लाडू केलेत म्हटल्यानंतर एक लाडू तर खायलाच पाहिजे नाही का? आणि आता त्यातला एक लाडू पद्मा काढून घेते आणि बाकीचा डब्बा आईच्या हातामध्ये देते आणि काहीही न बोलता हसून तिथून निघून जाते. तेव्हा बंटी घाबरतो. बंटी म्हणतो, आई पद्माताई हसली. पद्माताई हसली म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, घरी काहीतरी तमाशा होणार आहे. मी आत्ताच्या आता घरी जातो. त्यामुळे इथे बंटीला समजलेलं असतं पद्माच्या हसण्याचं रहस्य. उमाने काही दिलं तरी ती फेकून देणारी बाई आज लाडू खाऊन तोंड गोड करते, म्हणजे याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा बंटी मामा आता धावत पळत घरी गेलेले असतात आणि माईंनासुद्धा टेन्शन आलेलं असतं. हे लाडू आता इतके गोड आहेत, तेवढं उमाच्या घरी माझ्या काही कडू तर घडणार नाही ना, अशी भीती तिच्या मनामध्ये आलेली असते. त्यानंतर राघव श्रीधरला म्हणत असतो की श्री भावा, तू अजिबात काही काळजी करू नको. आता बघ, आता आप्पा इथं येतील आणि तुझ्या लग्नाची बोलणी झाली म्हणून सांगतील. तेवढ्यातच शिवनाथ आलेला असतो. तो जोरात ओरडतो, उमा, ए उमा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राघव उभाच असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. त्याला वाटत असतं की पिहूचे वडील लग्नाची बोलणी एकदम चांगली करून गेले असतील. तेवढ्यातच भास्कर आणि पद्मा दोघेजण घराच्या खिडकीमध्ये येऊन उभे राहिलेले असतात. तेव्हा इथे आता उमा बाहेर येते आणि म्हणते, काय झालं, एवढ्या जोरजोरात हाका मारताय आणि खुश पण दिसताय? तेव्हा शिवनाथ म्हणतो, अगं मग खुश तर मी असणारच. तुला माहिती आहे का आपल्या मुलांसाठी किती तालेवार स्थळ आले ते? तेव्हा ती म्हणते, खरंच?
शिवनाथ म्हणतो, हो तर आपल्या दुकानात एक गृहस्थ आले होते. त्यांनी आपल्या मुलीचं स्थळ आपल्या मुलासाठी आणले. आणि तुला महत्त्वाची गोष्ट सांगू का? लग्नाची बोलणी करायला कोण गेलं होतं? लग्नाची बोलणी करायला आपला राघव म्हणजे सगळ्यात धाकटा भाऊ मोठ्या भावाच्या लग्नाची बोलणी करायला गेला होता. आहे की नाही मोठी गोष्ट? बरोबर की नाही राघव? म्हणजे श्रीच्या लग्नाची बोलणी तू करायला गेला होतास व्हय? आणि तुला माहिती आहे ते गृहस्थ आले, त्यांनी काय केलं? त्यांनी येऊन तुझ्या बापाचा अपमान केला. तुझ्या बापाला नको नको ते बोलले. हेच हवं होतं ना तुला? उमा, तुझा विश्वास नसेल ना तर विचार माधवला. त्या माणसाने माझा किती अपमान केला, मला घालून पाडून बोलला, मला अनाथ म्हणून हिणवलं, माझ्या संस्कारांवरती बोट उचललं त्या माणसाने. मी माझ्या मुलांवरती संस्कारच केले नाही आहेत असं म्हणाला तो. तेव्हा उमा म्हणते, राघव हे सगळं खरं आहे? लग्नाची बोलणी करायला गेला होतास तू? तेव्हा इथे पद्मा म्हणत असते की अरे वा, लाडू किती छान बनवलेत रे. म्हणजे हवं तेवढं तूप, गोड वगैरे अगदी मस्त. लाडूची चव एकदम मस्तच लागते. आजच्या दिवशी लाडू खाण्याची मजा काही वेगळीच आहे. तेव्हा उमा म्हणत असते, राघव तुला किती वेळा समजावू रे? का वागतोस तू असं? जे तुझ्या आप्पांना आवडत नाही ते तू का करतोस? काय गरज होती तुला लग्नाची बोलणी करायला जाण्याची? तेव्हा शिवनाथ म्हणतो, नाही नाही उमा, अगं राघवची काही चूक नाही आहे गं. राघवची काही चूक नाही, चूक आपली आहे. खरं तर आपण त्यांना संस्कार द्यायला ना कुठेतरी कमी पडलो. कसं आहे, आईवडिलांची काळजी असते, त्यांच्यावरती ज्यांचं प्रेम असतं ना, ती मुलं अशी कधीच वागत नाही, आईवडिलांना दुखवत नाही. पण ह्या लोकांचं कसं आहे, आईवडील म्हणजे त्यांना कुणीच वाटत नाही. त्यांच्या मनाला जे येतं तेच ते लोक करतात. आता बघ ना, ते मोठे झालेत ना, मग त्यांच्या मनाला जे वाटेल तेच ते लोक करणार. आपलं कशाला काय ऐकतील? बरोबर की नाही? मला तर कसं वाटत होतं ना उमा, काय सांगू तुला. जेव्हा मी तिथे बसलो होतो आणि तो माणूस माझी लायकी काढत होता ना, तेव्हा मला असं वाटलं की माझा जीव गेला असता ना तर जास्त बरं झालं असतं, मी मेलो असतो तर बरं झालं असतं. तेव्हा उमा म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही भरल्या घरात, असं अभद्र बोलू नका. तेव्हा शिवनाथ म्हणतो, नाही नाही, मी काही चुकीचं बोलत नाही आहे. अख्ख्या गावाला ताठ मानेने फिरून मी सगळ्यांना सांगत होतो ना की माझी मुलं माझ्या शब्दाबाहेर नाहीत. माझी मुलं म्हणजे माझा अभिमान. माझी मुलं माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहेत. आणि माझ्या मुलांनी काय केलं? माझ्या मुलांनी माझी इज्जत काढली, मला नालायक ठरवलं, मला न विचारता लग्नाची बोलणी करायला गेली. बरोबर ना? म्हणजे या लोकांना मी महत्त्वाचा वाटतच नाही आहे. जाऊ दे, जे केलं ते बरोबर केलं. संस्कार देण्यासाठी आपणच कुठेतरी कमी पडलो असं म्हणून स्वतःलाच दोष देऊया. तेव्हा राघव म्हणतो, नाही आप्पा, असं अजिबात नाही आहे. मी तुम्हाला सांगतो ना हे सगळं आम्ही का केलं. हे बघा आप्पा, आम्हाला माहिती आहे तुमचं आमच्यावरती किती प्रेम आहे. तुमच्या एवढं प्रेम आमच्यावरती कुणीही करू शकत नाही. पण आप्पा, तुम्हाला खरं सांगू का, आम्ही का तिथे गेलो? श्रीधरचं आहे ना, त्या मुलीवरती खूप जास्त प्रेम आहे आप्पा. आणि त्या मुलीला स्थळं येत आहेत, तिचं लग्न ठरवत आहेत. त्यामुळे ती मुलगी आणि श्रीधर दोघेही टेन्शनमध्ये आले. त्या मुलीचंही आपल्या श्रीधरवरती तेवढंच प्रेम आहे. आणि म्हणून मग आम्ही तिथे स्थळ घेऊन गेलो. आणि तिचे बाबा ज्या पद्धतीने बोलले ना, आम्हाला वाटलं की ते येऊन तुमच्याशी लग्नाची बोलणी करतील, तुमचा अपमान करतील आप्पा. असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं, खरंच नव्हतं वाटलं. आणि श्रीधरचं सुद्धा त्या मुलीवरती प्रेम आहे आणि माधव दादासुद्धा. तेव्हा माधव म्हणतो, ए राघव गप्प बस, आता काही बोलू नकोस, कळलं ना? तुम्ही दोघं बी चुकलाय. आपण न विचारता लग्नाची बोलणी करायला गेलात. दोघेही आपणची माफी मागा, माफी मागा आपणची. तेव्हा इथे श्रीधर म्हणतो, आप्पा सॉरी, खरंच सॉरी, मला तुमचं मन दुखून काहीच करायचं नाही आहे. मी हवं तर त्या मुलीला आता कधीच नाही भेटणार, कधीच भेटणार नाही आप्पा, खरंच सॉरी. त्यानंतर इथे आता सगळं काही पद्मा ऐकत असते. तेव्हा श्रीधरने माफी मागितलेली असते. राघव म्हणतो, थांबा आप्पा, तुम्हाला बरं वाटणार असेल तर मी पण तुम्हाला पुन्हा एकदा वचन देतो, शब्द देतो मी तुम्हाला की मी सुद्धा आता पुढे जाऊन असं काहीच करणार नाही. पण आप्पा, प्रेम करणं काही गुन्हा आहे का हो? म्हणजे तुम्ही सुद्धा आईबरोबर प्रेम केलं, तिच्याजवळच लग्न केलं आणि त्यानंतरला तुम्ही दोघेजण आता एकमेकांवरती इतके जीवापाड प्रेम करता. म्हणजे प्रेमात काही वाईट नाही आहे ना? मग तुम्ही तुमच्या इथे हट्टापायी, तुमच्या स्वतःच्या स्वार्थापायी तुम्ही कुणाचंही लग्न प्रेमात होऊ देणार नाही. त्यांनी प्रेमविवाह करू नये हा जो काही तुमचा हट्ट आहे तो बरोबर आहे का आप्पा? आप्पा प्लीज फक्त आमचं एकदा ऐकून घ्या. प्रेमामध्ये लग्न करणं हे काय वाईट आहे का? आमच्या मनात काय चाललं आहे, आम्हाला काय हवं आहे
हे तुम्ही एकदा तरी विचारा ना, आम्हाला सुद्धा समजून घ्या ना आप्पा, असं आता राघव म्हणत असतो. आणि राघव हे सगळं स्वतःसाठी नाही तर श्रीधरसाठी, माधवसाठी बोलत असतो, त्यांच्या प्रेमासाठी बोलत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राघवच्या बोलण्यामध्ये तथ्य असतं. म्हणजे त्याचा हट्ट आहे म्हणून या लोकांचं जरी प्रेम असेल तरी त्यांनी प्रेमविवाह करायचा नाही, याला पण काही अर्थ नाही आहे. जसं तुम्ही आईवरती प्रेम केलं, अजूनही जीवापाड प्रेम करता, तसं या दोघांचं सुद्धा प्रेम तुम्ही समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आप्पा, सगळ्यात आधी वचन मी तुम्हाला दिलं होतं, पण त्या वचनानंतर या दोघांना सुद्धा वचन द्यावं लागलं आणि त्यामुळे तुम्हाला हे दोघेजणं सगळं खरं खरं सांगायला घाबरले, असं आता राघव म्हणतो. तेव्हा इथे शिवनाथ आता त्याचं म्हणणं ऐकून घेतो. तेव्हा उमा म्हणत असते की राघव, हे बघा, तुमचे आप्पा बोलतात ते तुम्हाला दिसतं, पण खरं सांगू का, तुमचे आप्पा जे बोलतात ते तुमच्या काळजीपोटीच बोलतात रे. मी प्रेमाला विरोध करत नाही आहे. आम्ही दोघांनी एकमेकांवरती जीवापाड प्रेम केलं, आम्ही दोघांनी लग्न केलं, पण जेव्हा प्रेमात आम्ही लग्न केलं ना, त्यानंतर आम्हाला त्याची खूप मोठी किंमत चुकावी लागली, खूप मोठी किंमत आम्हाला भोगावी लागली. ती म्हणजे माझं कुटुंब माझ्यापासून तुटलं रे. माझं कुटुंब बघ माझ्यापासून तुटलं आहे, किती दुरावलं आहे. तुमच्या आप्पांना फक्त एवढंच वाटतं, जे माझ्या वाट्याला आलं, जे आमच्या वाट्याला आलं, ते तुमच्या कुणाच्याही वाट्याला येऊ नये. त्यामुळे तुमचे आप्पा फक्त तुम्हाला सांगतात की काही झालं तरी प्रेमामध्ये पडून आंधळे होऊन असं लग्न करू नका, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तेव्हा इथे पद्मा म्हणत असते, अरे बाप रे, अरे वा, काय रे शिवनाथ, तू खूपच जास्त ताठमानेने म्हणत होतास ना की तुझ्या मुलांचा तुला खूप अभिमान वाटतो. आता काय झालं रे, तुझा अभिमान तुझ्या मुलांनी पायदळीत तुडवून टाकला, बरोबर ना? काय तुझी मुलं, शेवटीला एका अनाथाचे संस्कार आहेत त्यांच्यावरती. आता किती ते संस्कार पाळणार आहेत ते बघूया ना. तुझी मुलंसुद्धा तुझ्यासारखीच निघाली, बरोबर की नाही? श्रीमंत मुलींना फसवायचं, त्यांच्याबरोबर लग्न करून त्यांना घरामध्ये आणायचं. तुझंच तर शिकलेत, तुझ्याच तालमीत तयार झालीत ना तुझी मुलं. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. भास्कर, तुझ्या बायकोला सांग, गोडाधोडाचं जेवण करायला. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे नाही का? आज एवढी मोठी आनंदाची बातमी घडली. हा शिवनाथ पुन्हा एकदा माझ्यासमोर मान झुकवून उभा आहे आणि मला तर तेच हवं आहे. चल आता गोडाधोडाचं बनवायला सांग. आपण दोघेजणं छान आता यांची हार सेलिब्रेट करूया. त्यानंतर शिवनाथला प्रचंड वाईट वाटतो. तो सरळ तिथून निघून आपल्या रूममध्ये जातो. उमाला कळत असतं की मुलांचं सुद्धा काही चुकीचं नाही आहे आणि शिवनाथचं सुद्धा काही चुकीचं नाही आहे. जे आमच्या वाट्याला आलं ते आमच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, एवढंच काही ते म्हणणं आहे. पण माधवच्या प्रेमाबद्दल आणि श्रीधरच्या प्रेमाबद्दल तिला सगळं काही समजलेलं असतं. तेव्हा आपल्या मुलांची मनं राखली गेली पाहिजे असं सुद्धा तिला वाटत असतं. तर पुढील भागामध्ये इथे आता शिवनाथ चिडलेला असतो. तेव्हा उमा म्हणत असते, अहो पण आपल्या श्रीधरचं त्या मुलीवरती प्रेम आहे आणि तिचंसुद्धा प्रेम आहे, मग त्यांचं लग्न झालं पाहिजे ना, ती मुलगी चांगली आहे. तेव्हा श्रीधर इथे आणि राघव बाहेर उभं राहून सगळं काही ऐकत असतात. तेव्हा शिवनाथ म्हणतो, चुकीच्या मुलीवरती प्रेम केलं आहे त्याने. त्या मुलीचा बाप जेव्हा माझ्याजवळ बोलायला आला, तर ज्या मुलीचं आता मुलावरती प्रेम आहे त्या बापाने कसं बोललं पाहिजे, नाही सांगा ना. त्या बापाने कमीपणा घेऊन बोललं पाहिजे ना. तो आला, तो माझी लायकी काढून निघून गेला, मग त्या मुलीवरती काय संस्कार असतील विचार करा. त्यामुळे काय बी झालं तरी ती मुलगी या घरामध्ये सून म्हणून येणार नाही, कारण ती मुलगी चुकीची आहे. कारण तिचे वडील कशा पद्धतीने माझ्याशी बोललेत ना, हे फक्त मला माहिती आहे उमा. त्यामुळे काही झालं तरी ती मुलगी या घरामध्ये सून म्हणून येणार नाही. तेव्हा बाहेर उभं राहून हे सगळं आता श्रीधर आणि राघव दोघेजण ऐकत असतात. तेव्हा श्रीधर प्रचंड रडत असतो, त्याला खूप वाईट वाटत असतं. पिहूचे वडीलसुद्धा चिडलेले असतात. ते म्हणत असतात की आता लवकरात लवकर हिच्या साखरपुड्याची तयारी करा आणि 15 दिवसांमध्येच आपल्याला लग्न उरकून घ्यायचं आहे. 15 दिवसाच्या आत हिचं लग्न करून हिला तिच्या सासरी पाठवून देऊ. पिहू जेव्हा हे सगळं ऐकते, पिहूला खूपच जास्त वाईट वाटतं. नेमकं काय घडलं हे तिला आता कळतच नसतं. तेव्हा इथे आता गाडीवरून चाललेली असते अन्विता. तिला बघितल्यानंतर राघव आणि बंटी उभे राहतात. तेव्हा राघव म्हणतो, मामा तुला खरं सांगू का, जे काही आज घडलं आहे ना ते हे सगळं हिच्यामुळे घडलं आहे. कारण सकाळी आम्ही जेव्हा जात होतो ना, तेव्हा ही काळी मांजर आहे ना, ती रस्त्याच्या आड आली आमच्या, आणि ही मांजर आहे ना हिच्यामुळंच सगळं झालं आहे. काळी मांजर कुठली,
असं करून तो तिला आता घाबरवत असतो, तिच्याकडे रागाने बघत असतो. अन्वितासुद्धा त्याच्याकडे रागाने बघत असते. कुत्रा मांजरीची भांडणं ही आता पुन्हा एकदा सुरू झालेली असतात.